रात्रीचे साधारण 12 वाजले होते. एक बाई लहान मुलाला मांडीवर घेऊन बसली होती. ती त्याचे लाड करत होती, त्याचे गोड गोड पापू घेत होती, त्याच्याबरोबर मस्ती सुद्धा करत होती. पण अचानकच त्या बाईने मुलाला काखेवरती घेतलं आणि रात्रीच्या अंधारात निघून गेली. बघता बघता ती गावच्या वेशीजवळ असलेल्या विहिरीजवळ पोचली. तिकडे पोचल्यानंतर तिने पदरातून एक छोटीशी पिशवी काढली आणि त्या पिशवीमध्ये हळदी कुंकासारखा एक पदार्थ होता. तिने तो पदार्थ बाळाच्या डोक्यावरती लावला, इकडे तिकडे पाहिलं आणि बाळाला डायरेक्टच त्या विहिरीमध्ये फेकून दिलं. खरं तर ही गोष्ट ऐकल्यानंतर अंगावरती काटा येतोय ना, माझ्या सुद्धा आला होता. कारण ही फक्त गोष्ट नाही, आपल्या आजूबाजूला अशाच काही घटना घडत आहेत आणि या घटना फक्त अंधश्रद्धेमुळे घडत आहेत. आज आपण पाहणार आहे की बुवा लोक माणसांना कशा पद्धतीने फसवतात, अंधश्रद्धा म्हणजे काय आणि नरबळी म्हणजे काय. तर चला या व्हिडिओची सुरुवात करूया. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की नरबळी म्हणजे काय. साधं आणि सरळ सांगायचं झालं तर अंधश्रद्धेच्या नावाखाली तुम्हाला अलौकिक शक्ती मिळेल किंवा देव प्रसन्न होईल किंवा भूतप्रेत शांत होईल अशा पद्धतीच्या खोट्या समजुतीतून कर्मकांडीपणे केलेली हत्या म्हणजेच नरबळी होय. खरं तर ही हत्या भीतीसाठी, भ्रमासाठी आणि आपल्यामध्ये काहीतरी बदल होईल या भ्रमासाठी केली जाते. पण माणूस या स्तरापर्यंत कशा पद्धतीने पोहोचतो. बऱ्याच वेळा माणसाचं आयुष्य खूप धगधगीचं झालेलं असतं. माणसाच्या आयुष्यात त्याच्या मनासारख्या काहीच गोष्टी घडत नाही. घरात कुणीतरी आजारी असतं, त्याची नोकरी गेलेली असते, पैसा टिकत नाही, आजारपण तरीही बरं होत नाही, त्यामुळे लोक डॉक्टरकडे जातात. डॉक्टरकडे गेल्यानंतर सुद्धा फरक पडत नाही. अशा वेळेस माणूस डिप्रेशनमध्ये जातो आणि डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर त्याला पुढे काय करायचं हे काही सुचत नाही. अशा वेळी आजूबाजूला असलेला कोणीतरी सांगतं की अरे तू अमुक अमुक बाबाकडे जा आणि बाबाकडे गेल्यानंतर तुझं सगळं काही नीट होईल. त्याची ही गोष्ट ऐकून कुठेतरी मनामध्ये आशा निर्माण होते आणि हा व्यक्ती बाबाकडे जातो. बाबाकडे गेल्यानंतर बाबाला समजतो की हा व्यक्ती ऑलरेडी घाबरलेला आहे, त्यामुळे बाबा त्याला अजून भीती घालतो. भीतीपोटी माणूस बाबा म्हणेल त्या गोष्टी करायला तयार होतो. सुरुवातीला बाबा लोक उतारा करायला सांगतात, जसं की लिंबू टाचणीचा उतारा असेल किंवा पानपोळ्या देणं असेल. काही बाबा तर याहूनही काही मोठे मोठे विधी सांगतात, त्यातून ते पैसे लुटायला बघतात, धन लुटायला बघतात. आणि काही बाबा नरबळीसारखी कृत्य करायला सांगतात. ते बोलतात की अशा प्रकारचे विधी पुरातन काळापासून चालत आलेले आहेत आणि तुम्ही जर का बळी दिला तर तुमचं सगळं आयुष्य बदलेल. आणि बाबाच्या याच गोष्टी ऐकून माणूस नरबळीपर्यंत पोहोचत आहे. खरं तर अंधश्रद्धा हा एक मानसिक आजार नाही, पण तो मनावरचा एक प्रभाव आहे. त्यामध्ये माणसाला नेहमी भीती वाटत असते आणि तीच भीती माणसाला वेगवेगळं कृत्य करायला भाग पाडते. समजा एखाद्या घराच्या व्यक्तीमध्ये वारंवार आर्थिक नुकसान होत आहे, घरातील लोक आजारी पडत आहेत, त्याने काही जरी केलं तर त्याला फरक पडत नाहीये, डॉक्टरकडे गेल्यानंतर सुद्धा डॉक्टर काहीच उपाय सांगत नाही. अशा वेळेस माणसाच्या मनावरचं नियंत्रण सुटतं आणि तो वेगळ्या शक्तीकडे जाण्याचा प्रयत्न करतो. त्याला असं वाटतं की माझ्या हातात आता काहीच राहिलं नाहीये, मी करल ती गोष्ट चुकीची घडते, आता मला देवच वाचवेल. आणि ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये हे येतं की मला देवच वाचवेल, त्यावेळेस या बाबा लोकांची मैदानात एंट्री होते. हे बाबा लोक माणसाला सहज फसवू शकतात, कारण माणसाला पटणाऱ्याच त्या गोष्टी सांगत असतात. आणि माणसाचं सुद्धा हे आहे की ज्यावेळेस त्याच्या मनाला पटणाऱ्या गोष्टी तो ऐकतो त्यावेळेस त्याच्यावरती तो पटकन विश्वास ठेवतो. बुवा लोक नेहमी हेच बोलतात की तुझ्या घरामध्ये पैसा टिकत नाहीये, तुझ्या घरातला आजारपण जात नाहीये, तुला नोकरी व्यवस्थित मिळत नाहीये, तू करल ते कामामध्ये अपयश येतं. आणि या गोष्टी माणसाला पटायला लागतात. आणि ज्यावेळेस माणसाला या गोष्टी पटतात त्यावेळेस त्या माणसाला असं वाटू लागतं की हे बुवा म्हणजे माझ्यासाठी देव आहेत आणि हे देवासारखे माझ्याकडे धावून आलेले आहेत. ज्यावेळेस माणसाचा असा विश्वास बसतो की तो बुवा म्हणजे देव आहे, त्यावेळेस माणूस सगळं काही विसरून जातो. विज्ञान, डॉक्टरचं काउन्सिलिंग या सगळ्या गोष्टी मागं सोडून फक्त त्या बुवा समोर स्वतःला अर्पण करून टाकतो. या सर्वांमध्ये माणसाला एन्झायटी, स्ट्रेस सारखा मानसिक आजार झालेला असतो. त्यामुळे हे बुवा लोक सांगतील त्याच गोष्टी माणूस ऐकत असतो. बुवा लोक त्याच्या गोष्टी ऐकल्यानंतर त्याला वेगवेगळे तंत्र, मंत्र, उपाय सांगत असतात आणि तेच अघोरी उपाय करायला हे माणूस तयार होतो. बुवा लोक त्याला सांगतात की तुझ्यावरती कोणीतरी काळी जादू केलेली आहे, त्यामुळे तू लिंबू घे, टाचण्या घे आणि कुठेतरी ठेवून ये. मी तुला काही पानं आणि पुड्या देतोय किंवा अंगारा देतोय, तो अंगारा लावून घरामध्ये बस किंवा अंगाऱ्याचं तू सेवन कर, तुला बरं वाटेल.
त्यानंतर बुवा लोक त्याला कोणता तरी होम हवन करायला सांगतात आणि तो होम हवन करण्यासाठी येणारा खर्च सुद्धा त्याच्याकडून घेतात. काही बुवा लोक तर पैशाची मागणी करतात, काही बुवा लोक याहूनही पुढे जातात, ते सोनं सुद्धा त्यांना मागतात आणि काही बुवा लोक तर बायकांबरोबर वेगवेगळे कांड सुद्धा करतात. पण या सगळ्यामध्ये काही व्यक्ती अशा असतात, त्यांना हे कळतं की हे सगळं चुकीचं चाललेलं आहे. ते त्याचा विरोध करायचा प्रयत्न करतात, पण घरातील लोक म्हणतात की अरे असं नाहीये, तो बुवा म्हणजे देव आहे. आजूबाजूची समाजातील लोक म्हणतात अरे खरंच तो देव आहे. त्यावेळेस माणसाला असं वाटू लागतं, जर का अख्खा समाजच म्हणतोय की हा बुवा म्हणजे देव आहे, तर तो खरंच देव आहे. कधी कधी सामूहिक लोक जे खोटं बोलतात त्या गोष्टीवरती तो पटकन विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवल्यानंतर तो अघोरी कृत्य करायला लागतो. या सगळ्या प्रकारामध्ये काही लोकांना खूपच भीती वाटत असते. त्यांना असं वाटतं मला काहीतरी होईल, माझ्या घरातल्या लोकांना काहीतरी होईल, माझं हे काहीच व्यवस्थित होणार नाही, म्हणून तो पूर्णपणे भीतीने घाबरून गेलेला असतो. आणि बुवा लोक याच गोष्टीचा फायदा घेतात. बुवा लोक त्याला बोलतात की तुला हे तंत्र म्हणायला लागेल, हे मंत्र म्हणायला लागतील, तुझ्यावरती कोणीतरी काळी जादू केलेली आहे, त्यामुळे तू हे उपाय कर. आणि हे उपाय करता करता तो कधी त्या बुवाच्या अधीन जातो हे त्याला समजतच नाही. आपल्या स्वतःच्या मनातील भीती काढण्यासाठी तो नरबळी देण्यापर्यंत पोचतो आणि हे त्याला अजिबात सुद्धा समजत नाही. बुवा लोकांच्या नादी लागून तो एक मोठा गुन्हेगार बनत चाललाय, फक्त आणि फक्त अंधश्रद्धेमुळे. एवढी सगळी समाजात माहिती असून सुद्धा अनेक लोक भोंदूबुवाच्या जाळ्यामध्ये अडकतात. खरं तर त्यांची सुरुवात भीतीपासून झालेली असते, पण त्यांचा शेवट गुन्हेगारीपर्यंत होतो. या सगळ्या प्रकारात लहान मुलांना सगळ्यात जास्त टार्गेट केलं जातं. लहान मुलं ही निरागस असतात, त्यांना गोड बोललं की काही गोष्टी समजत नाही आणि याच गोष्टीचा फायदा हे बुवा लोक आणि नरबळी देणारे लोक करतात. लहान मुलांना गोड बोलतात, त्यांना चॉकलेट खायला देतात आणि त्यांच्यावरती अशा प्रकारचं कृत्य करतात. खरं तर गुन्हा करणारी लोक ही अत्यंत जवळचे असतात. घरातील व्यक्ती असतो किंवा शाळेतील व्यक्ती असतो, मुलांच्या ओळखीचा व्यक्ती असतो, त्यामुळे मुलांचा पटकन त्याच्यावरती विश्वास बसतो. मुलांना या गोष्टीचा अंदाजच नसतो की हा व्यक्ती आपल्याबरोबर काहीतरी कृत्य करणार आहे. ज्यावेळेस गुन्हा घडतो त्यावेळेस पोलिसांना सुद्धा याचा सुगावा लागण्यामध्ये अडचण येते, कारण घरातीलच व्यक्ती असल्यामुळे ते पुरावा पुसण्याचं काम करते. त्यामुळे पोलिसांना गुन्हेगारापर्यंत पोहोचणं कठीण होऊन जातं. या सगळ्यांचं उदाहरण म्हणजे पुढे घडलेल्या घटना आहेत. उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये अशी घटना घडली की शाळेच्या प्रगतीसाठी शाळेच्या प्रमुखाने शाळेच्या विद्यार्थ्याचा नरबळी दिला. उस्मानाबादमध्ये सुद्धा अशीच एक घटना घडली. कुटुंबातील एक व्यक्ती वारंवार आजारी पडत होता, त्यामुळे त्या व्यक्तीला बरं करण्याच्या हेतूने घरातील एका लहान मुलाचा त्यांनी नरबळी दिला. अमरावतीमधील पिंपळखुटा येथे संत शंकर महाराजांच्या मठामध्ये 11 वर्षाच्या मुलाचा आश्रमातील एका कर्मचाऱ्याने नरबळी दिला आणि कारण होतं की त्याला अलौकिक शक्ती हवी होती. या सगळ्या घटना पाहिल्या तर या सगळ्या घटना कुठे घडलेल्या आहेत? शाळा, आश्रम, घर म्हणजे जवळच्याच आसपासच्या लोकांनी मुलांना गोड बोलून फसवलेलं आहे. खरं तर नरबळी हे एक शेवटची पायरी आहे. याआधी हे ढोंगी बाबा माणसाला पूर्णपणे ओळखतात आणि मग त्याच्या जाळ्यामध्ये ओढतात. यामध्ये अत्यंत घाबरलेली लोक, मानसिक ताणतणावात असलेली लोक, ज्याच्या घरामध्ये खूप जास्त अडचण आहे, अशा पद्धतीच्या लोकांना हे बाबा लोक टार्गेट करतात. महिलांना विशेष करून जास्त टार्गेट केलं जातं. महिलांचं शारीरिक आणि लैंगिक शोषण सुद्धा केलं जातं. त्याचबरोबर माणसाला पैशा पाण्याला सुद्धा लुटलं जातं आणि या सगळ्या उपायानंतर नरबळी हा शेवटचा उपाय त्यांच्याकडून करून घेतला जातो. यावरून एकच गोष्ट लक्षात येते की ही बुवाबाजी म्हणजे पूजा नाही, श्रद्धा नाही, तर ही सगळ्यात मोठी गुन्हेगारी आहे. एवढी मोठी गुन्हेगारी होते तर सरकार याच्यावरती काहीच ऍक्शन घेत नाही का? असं अजिबात नाहीये. सरकार याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती ऍक्शन घेत आहे. महाराष्ट्रामध्ये 2013 मध्ये जादूटोणा विरोधामध्ये कायदा बनवला होता. यामध्ये नरेंद्र दाभोळकर यांनी खूप मोठे प्रयत्न केले होते आणि यानंतर हा कायदा लागू झाला. या कायद्यानुसार नरबळी देणे म्हणजे हत्या मानली जाते आणि त्यास जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा दिली जाते. नरबळी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा जन्मठेपेची शिक्षा दिली जाते. त्याचबरोबर लोकांना मानसिक ताणतणावात टाकणं, आत्महत्येस प्रवृत्त करणं किंवा जादूटोण्याची भीती दाखवून फसवणं, या सगळ्या प्रकारावरती गंभीर शिक्षा या कायद्यामध्ये लिहिलेली आहे. खरं तर आजही आपल्या देशामध्ये शिकलेला व्यक्ती असो किंवा अशिक्षित व्यक्ती असो, या व्यक्तीला वाटतं की माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा अडथळा म्हणजेच काळी जादू आहे. पण तसं आहे का? त्यांना असं वाटतं की हे बुवा लोक काहीतरी उपाय करतील, काळी जादू दूर करतील आणि आपल्याला परत एकदा सुख येईल. पण असं काही सुद्धा होत नाही, कारण हे बुवा लोक सगळ्यात मोठे फ्रॉड आणि गुन्हेगार असतात. हे तुम्हाला भीती दाखवून
गुन्हा करायला भाग पडतात. खरं सांगायचं म्हणलं तर आयुष्य बदलायचा मार्ग कधीच तंत्र मंत्र विद्या काळी जादूतून जात नाही. आयुष्य जर का बदलायचं असेल तर त्यासाठी लगन, मेहनत आणि शिक्षण सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. जर का या गोष्टीवरती तुम्ही फोकस केला तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल. तुम्ही जर का मानसिक तणावात असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जा, काउन्सिलिंग घ्या, विज्ञानाचा विचार करा, पण या बुवाकडे जाऊ नका. कारण बुवाकडे जाल तर तुमचं आयुष्य बर्बादीकडे जाईल. स्वतःला नेहमी हा प्रश्न विचारा, तुम्ही जे करताय ते चूक आहे की बरोबर आहे, आणि मनाने उत्तर दिलं चूक आहे तर ती गोष्ट कधीच करू नका. खरं तर बोंधू बुवासारख्या फ्रॉड लोकांना तुमच्या मनाचा आणि तुमच्या आयुष्याचा ताबा अजिबात देऊ नका. एकदा का तुम्ही त्यांना ताबा दिला तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. तुमच्या परिवाराची आणि तुमची काळजी घेणं हे तुमच्या हातामध्ये आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा विषय आवडला असेल. हा जर का व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.